सोमवारच्या राड्यानंतर आता नागपूर बऱ्यापैकी सावरला आहे। परिस्थिती नियंत्रणात असून महाल परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। दरम्यान पोलिसांचाही तगडा बंदोबस्त या परिसरात असून मंगळवारी रात्री दंगल प्रभावित भागात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रूट मार्च काढला। सोमवारच्या राड्यानंतर दंगल प्रभावित भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून त्यांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी पोलीस प्रशासनानं ही पावलं उचलली आहेत। नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी मंगळवारी रात्री रूट मार्च काढून सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। पोलिसांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढण्याची अपेक्षा आहे। सोमवारच्या राड्यानंतर नागपुरात आता तणावपूर्ण शांतता आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। नागपूर हे कालच्या धक्क्यानंतर सावरलेलं आहे आणि दंगलग्रस्त प्रभावित भागातून पोलिसांचा हा रूट मार्च काढण्यात येतोय। तांबोळी सर आहेत आमच्यासोबत। शांत समजल्या जाणाऱ्या नागपुरात अशी घटना घडणं काय वाटतं तुम्हाला? काय कारण असतील? घटना घडायला नको होती आणि चुकीचं आहे। ज्या प्रकारच्या घटना काल घडल्या त्या निश्चितच भूषणावं नाही आहेत त्या आणि त्यामुळे मग आज आपल्याला संचारबंदी लागू करावी लागली जेणेकरून शांती प्रस्थापित करता येईल आपल्याला। सकाळपासून परिस्थिती नियंत्रणात आहे। नागपूर सावरलेलं आहे। पोलिसांचे अनेक प्रयत्न झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। कशा प्रकारे पोलिसांनी या स्थितीवर नियंत्रण मिळवलं? कालपासून आम्ही फील्डवर आहोत आणि खूप आमचा फोर्स फील्डवर आहे। सर्व अधिकारी सर्व कर्मचारी जे आहेत ते खूप मेहनत घेत आहेत आणि आम्हालाही वाटतं की आमच्या काळामध्ये नागपूरमध्ये असं होऊ नये, परंतु जे झालेलं आहे आता त्याला करेक्ट करणं ही आवश्यक आहे। त्यामुळे पुढचे सर्व स्टेप्स आम्ही घेत आहोत। गुन्हे दाखल केलेले आहेत, आरोपी पण अटक करू आम्ही आणि कोणत्याही परिस्थितीत शांती प्रस्थापित करूया। नक्कीच पोलिसांचा हा रूट मार्च इथे निघतो आहे। मोमीनपुरा भागातून हा रूट मार्च सध्या जातो आहे आणि नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या नेतृत्वात सर्व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वात पोलिसांचा आणि इतर सुरक्षा दलांचा हा रूट मार्च दंगल प्रभावित भागातून निघतो आहे आणि या दंगल प्रभावित भागात पोलिसांचा हा रूट मार्च होत असून पोलीस हाच एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत की शांत नागपुरात अशा दंगलीच्या घटना कधीही खपवून घेतल्या जाणार नाही आणि शांतता नांदावी आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, चुकीची माहिती करू नका, पसरवू नका असा संदेश पोलीस देऊ पाहत आहेत। कॅमेरा पर्सन जितेंद्र खापरेसह मी निशांत, UCN न्यूज, नागपूर।